नमस्कार मित्रांनो, तर आपल्या कंबळीला समजलं आबांच्या मृत्यूचं सर्वात मोठं सत्य. तर दुसरीकडे मात्र ऋषी जाणार त्या ठिकाणी आणि आपल्या कंबळीची माफी मागून तिला परत रिटर्न घेऊन येणार आहे. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कंबळी आणि निंगी दोघीजणी देखील मात्र आता गावाला पोहोचलेले असतात. पण आता कंबळी आणि निंगीला गावाला न जाऊन देण्यासाठी मात्र ऋषीने बंड्याला खूप सारे प्रयत्न करायला लावलेले असतात. पण आता सगळे प्रयत्न फेल झालेले असतात आणि कंबळी आणि निंगी गावाला पोहोचलेले असतात. तर मित्रांनो, एकीकडे आता आबांचं वर्षश्राद्धाचं कार्यक्रम असतं आणि त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडते की निंगी कंबळीसाठी सरप्राईज द्यायचं ठरवते. म्हणजेच आपल्या कंबळीची गावातून चक्क मिरवणूक काढायचं ठरवते, कारण की कंबळीने परीक्षेत पहिला नंबर आणलेला असतो त्याच्यासाठी. तर आता निंगीच्या ह्या प्लॅनिंग बागे कंबळीला काहीच खबर नसते. तर आता ज्यावेळेस मात्र कंबळी गावामध्ये पोहोचते त्यावेळेस मात्र कंबळीची सगळ्या गावातून मिरवणूक काढली जाते. तर दुसरीकडे मात्र ज्यावेळेस मात्र कंबळीची नजर समोरच्या बॅनरकडे जाते त्यावरची मात्र आबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि वर्ष श्राद्धाचं बॅनर दिसतं. त्यावेळेस मात्र कंबळीच्या डोळ्यात पाणी येतं, कंबळी रडायला लागते आणि कंबळीला आबांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवायला लागतात. आणि त्यावेळेस मात्र बिचाऱ्या कंबळीची अवस्था पाहून आपल्या सगळ्यांना पण खूप खूप वाईट वाटतं. तर आता एकीकडे कंबळी समोर आलेलं असतं हे भयानक सत्य की आता आबांचा मृत्यू झालेला 1 वर्ष होऊन गेला, पण तरी देखील तिला काहीच खबर नसते. त्याच्यामुळे कंबळी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाते. कंबळीला काहीच समजत नाही की आता नेमकं काय करावं, कारण की आपल्या बिचाऱ्या कंबळीचं सगळ्यात मोठं जे आनंद होता तो म्हणजे आबांसोबतच होता. पण आता आबाच राहिले नाही तर कंबळीला असं वाटतं की मी शिक्षण करून तरी काय फायदा, कारण की आबांचं स्वप्न होतं की तू गावाकडे येऊन शाळा बांधावी, तू खूप शिकावी कंबळी आणि सगळ्या मुलांना तू मदत करावी. त्याच्यामुळे कंबळी म्हणते की आता आबाच राहिलेले नाहीत तर मी मात्र या ठिकाणी येऊन करू तरी काय. तर दुसरीकडे मात्र आता कंबळीला ही बातमी समजल्याच्या नंतर कंबळीची अवस्था पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर ऋषीला आणि बंड्याला देखील ही खबर कळते. तर ऋषी आता चक्क कंबळीला भेटण्यासाठी, कंबळीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी चक्क गावाकडे निघतो. आणि ऋषीला तिकडे गावाकडे जायचं पाहून मात्र एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की आता नयनतारा आणि रोहित या दोघांमध्ये अगोदरच ऋषीबाबत खूप सारं बोलणं चालू होतं. आणि ऋषीची एवढी इम्पॉर्टंट इंटरनॅशनल मीटिंग असते, ती मीटिंग सोडून ऋषी चक्क आपल्या कंबळीसाठी तिच्याकडे गावाकडे निघतो. तर एकीकडे मात्र आता कंबळीची आई म्हणजेच आपली सरू कंबळीला समजावून सांगणार असते की कंबळी काय झालं, कसं झालं आणि मी तुला का सत्य नाही सांगितलं. तर दुसरीकडे मात्र आता कंबळी तिच्या आईचं काहीच ऐकून घेणार नाहीये. तर आता एकीकडे तुम्हाला माहीत नसेल पण आपल्या ऋषीला देखील माहीत नसतो की आता ज्या ठिकाणी तो कंबळीला समजवण्यासाठी चाललेला आहे त्या गावामध्ये तो अगोदर पण गेलेला आहे. आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या घरामध्ये काम करणारी साधना मावशी आहे ना, तीच कंबळीची खरी आई आहे हे कळल्याच्या नंतर मात्र ऋषीच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. तर दुसरीकडे आता ऋषी त्या इंटरनॅशनल क्लायंट सोबतची मीटिंग अटेंड करण्यासाठी तयार नसतो. त्याच्यामुळे रोहित आता ते प्रेझेंटेशन देत असतो आणि हे प्रेझेंटेशन देत असताना रोहित सांगतो की आई तू ऋषीला कंपनीमधून म्हणजेच ऑफिसमधून काढून टाक, येथून पुढे सगळी काही कंपनीची जबाबदारी मी घेतो, कारण की तुला माहितीच आहे की ऋषी एवढा जबाबदार नाहीये. ऋषी कसा वागतोय, काय वागतोय तुला चांगलंच समजलं असेल. तर दुसरीकडे आता अन्नपूर्णा आजींना प्रचंड दुःख होत असतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की सदानंद म्हणजेच आपले आजोबा अजूनपर्यंत शुद्धीवरती आलेले नसतात आणि अनेकाने त्यांना मारण्याचा प्रयत्न देखील केलेला असतो. पण आता काही जरी झालं तरी शेवटी अन्नपूर्णा आजींना एवढंच वाटत असतं की आता लवकरात लवकर आजोबा शुद्धीवरती आले पाहिजेत. तर दुसरीकडे मात्र कामिनी कुठे गायब झाली यामुळे मात्र तुम्हाला माहितीच आहे की अनिका आणि रागिणीला धक्का बसलेला असतो, कारण की त्यांना ते म्हाताऱ्याला संपवायचं होतं म्हणजेच आपल्या सदानंद आजोबांना. पण मात्र ते शक्य झालेलं नसतं, कारण की त्या ठिकाणी राजन येतो आणि त्या आजोबांना ह्या कामिनीपासून आणि सोबतच मात्र रागिणी आणि अनिकापासून वाचवतो. तर दुसरीकडे कामिनीची ज्यावेळेस मात्र अनिका आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे की रागिणीसोबत भेट होते त्यावेळेस मात्र आता कामिनी सगळं काही सत्यांना सांगते की ते म्हातारा तिथपर्यंत पोहोचलं कसं, त्याला कोणी पोहोचवलं आणि या सगळ्याच्या पाठीमागे नेमका काय प्लॅन आहे हे सगळ्या गोष्टी बाहेर येते. पण कामिनीला सगळ्यात भयंकर गोष्ट सापडलेली असते, ते म्हणजे राजेंची बायको जिवंत आहे आणि राजेंची मुलगी कंबळीच आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी चक्क आता आपल्या कामिनी देखील आता तुम्हाला माहितीच आहे की कंबळीच्या गावाकडे जायला निघते. तर दुसरीकडे आता आजोबा जगतील का मरतील यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही असते की ती कंबळी खरंच जर राजेंची मुलगी असेल ना तर आपल्या हातून सगळं गेलं म्हणूनच समजून जावा. हे सगळं काय मात्र आपली कामिनी रागिणीला आणि अनिकाला सांगत असते. त्यावेळेस मात्र त्यांना अजूनच मोठा धक्का बसतो, कारण की त्यांना वाटतं की हे काय होते एका पाठीमागं वागं आपले साहेब. तर ती कंबळी जर राजेंची खरी मुलगी जर निघाली ना तर सगळ्यात मोठा गोंधळ आणि प्रॉब्लेम होऊन बसेल हे कामिनी रागिणी अनिका सगळ्यांना समजतं. तर दुसरीकडे त्या ऋषी भांड्यासोबत चक्क आता त्या गावाला जायला निघतो. तर दुसरीकडे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की सगळ्यात भयंकर गोष्ट ती म्हणजे आता कंबळी बिचारी आपल्या
डिप्रेशनमध्ये गेलेली असते. कमळीला समजतच नसतं की आता नेमकं काय करावं. कारण एकच असतं मित्रांनो, कारण की कमळीने आजोबांवरती एवढा जीव लावलेला असतो, आजोबांनी पण कमळीवरती एवढा जीव लावलेला असतो आणि फायनली कमळीला आजोबा अशा अवस्थेमध्ये दिसतील, म्हणजेच आजोबा गेलेले 1 वर्ष होऊन गेलं पण कमळीला काहीच खबर नव्हती. हे समजल्याच्या नंतर कमळीला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि मित्रांनो आपला ऋषी कमळीची समजूत काढण्यासाठी, कमळीला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला असतो. पण ऋषीला देखील हे माहीत नसतं की त्याला पुढे जाऊन सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे. तो म्हणजेच की ऋषीला समजणार आहे की पुढे कमळी म्हणजे कोणाची मुलगी आहे. म्हणजेच कमळी जर सरूची मुलगी आहे हे ऋषीला आधीच माहीत असतं. पण सरू म्हणजे त्यांच्या घरात काम करणारी साधना मावशीची जर कमळी मुलगी आहे हे समजल्याच्या नंतर ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते. तर पुढे आपली सरू आपल्या कमळीची माफी मागत असते आणि म्हणत असते की कमळे मला माफ कर, कारण की मी तुला सत्य सांगणारच होते, पण तू तिकडे पेपर चालू होते, परीक्षा चालू होते आणि ते सगळं सोडून जर तू इथे आली असते तर त्या आबांना काय कोणालाच आवडलं नसतं. त्याच्यामुळे मी तुला हे सत्य नाही सांगू शकले. पण त्यावेळेस मात्र कमळी अजिबात देखील तिच्या आईला माफ करायला तयार नसते आणि म्हणते की आई, तू हा माझ्यासोबत जो विश्वासघात केलेला आहे ना, हो मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. आणि या ठिकाणी कमळी ज्या प्रकारे तिच्या आईसोबत वागत असते, बोलत असते, हे पाहून असं वाटतं की खरंच कमळी हे करू पण शकते. कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की कमळीला खूप 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 दुःख झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता कमळीची समजूत काढण्यासाठी ऋषी तिथे पोहोचतो. ऋषी कमळीची भेट होते आणि त्यावेळेस मात्र आता ऋषीला माहीत असतं हे सत्य, पण ऋषी कमळीला हे सांगतो की कमळी झालं ते विसरून जा आता, कारण की आबांची इच्छा होती की तू जर इथे गावाकडे कायमची राहिली तर आबांचं स्वप्न तू कसं पूर्ण करणार. पण त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की ऋषी सर, मला स्वप्न आबांसाठी पूर्ण करायचं होतं, जर आता आबाच नाही राहिले तर ते स्वप्न पूर्ण करून तरी मी काय करू. पण ऋषी सांगत असतो की कमळी हे बघ, मला ही गोष्ट कळती की आबांनी तुझ्यावरती जबाबदारी सोपवली, म्हणजे मला खात्री आहे की कमळी ती पूर्ण करणारच आणि आबांसाठी तुला हे स्वप्न पूर्ण करावंच लागणार आहे कमळी, त्याच्यामुळे तू हे पूर्ण करशील, मला पूर्णपणे भरोसा आहे तुझ्यावरती. तर आता कमळीला ज्या प्रकारे ऋषी मोटिवेट करत असतो आणि तिला त्या दुःखातून बाहेर काढत असतो, पण त्याच्यानंतर सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की कमळी समोरच म्हणजे ऋषीची आणि सोबतच मात्र आपल्या सरूची म्हणजेच त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या साधना मावशींची भेट होते. त्यावेळेस मात्र ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते आणि साधना मावशी म्हणजेच कमळीची आई सरू ऋषीला साईडला घेऊन सांगते की म्हणते की मला माफ करा, ज्या काही गोष्टी घडल्या आपल्या, मी तुमच्या घरामध्ये काम करत होती सगळ्या तर कमळीला याच्यातील काहीच सांगू नका प्लीज, एवढं माझ्यावरती उपकार करा. पण ऋषी म्हणतो की तुम्हाला वेळ लागलं का, मी असं काहीच कमळीला सांगणार नाही आणि कमळीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठीच मी इथपर्यंत आलो. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ऋषीचं कमळीवरती प्रचंड प्रेम असतं, हे आपल्या साधना मावशींना म्हणजेच कमळीच्या आईला देखील माहीत असतं. तर आता कशा प्रकारे ऋषी हे सगळ्या गोष्टी नयनतारापर्यंत पोहोचवतोय, नयनतारा याच्यावरती काय मार्ग काढते. दुसरीकडे आता कामिनी कमळीच्या गावापर्यंत जर पोहोचली, कामिनी जर आता चक्क आपल्या कमळीच्या गावापर्यंत पोहोचली तर कमळीसोबत सगळ्यात भयंकर गोष्ट घडेल, ती म्हणजे कामिनीला सत्य समजेल की हीच खरी राजांची मुलगी आहे. तर दुसरीकडे आता सदानंद आजोबा शुद्धीवरती येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल, तर ऋषी नयनताराला हे सगळं सत्य सांगेल. त्यावेळेस मात्र ऋषीला हे समजतं की कमळीची आईच खरी राजांची बायको आहे आणि कमळीच खरं राजांची मुलगी पण आहे. तर हे सगळं सत्य आता ऋषीला पुढे समजेल. एकीकडे मात्र हे कामिनी, एकीकडे रागिनी, अनिका ह्या सगळीजण कमळीच्या जीवावरती उठलेले असतात. तर कमळी ह्या दुःखातून कसं बाहेर येते हे पाहणं जास्त रंजक ठरेल. तर मित्रांनो अन्नपूर्णा आजींना ज्यावेळेस मात्र हे सत्य समजेल की कमळीच त्यांची खरी नात होती, त्यावेळेस मात्र त्यांची काय रिॲक्शन राहील हे सगळं पाहणं रंजक ठरेल. तर भेटूया आज रात्री 9 वाजता. पण तुम्हाला दिसत असेल मित्रांनो हा नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, तर हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर एकदा नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणावरून खरेदी करू शकता. धन्यवाद.